सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे टाइम मॅनेजमेंटच्या या म्हणजे नवीन चॅप्टर मध्ये. म्हणजे आपण 3 दिवसाचा वर्कशॉप पण पाहिला. काही जण लेट जॉईन झाले तर त्यांनी रेकॉर्डिंग सोबत गेले असतील. मग मला आशा आहे की तुम्ही रेकॉर्डिंग कंप्लीट केली असेल, आणि जरी नसेल पाहिली तर ती लवकरात लवकर पाहून घ्या. कारण त्यामुळे काय होईल, तुमचे सगळे बेसिक गोष्टी काय करायचे काय नाही ते पण क्लिअर होईल. तुम्हाला त्याची तर हेल्प होईलच, पण हे आणखीन डीप मध्ये शिकणार आहोत आपण रीडिंग करून. कारण रीडिंग मध्ये आणखीन काही पॉइंट रिपीट होऊ शकतात किंवा काही नवीन गोष्टी पण आपल्याला समजतील. तर हे एक आपलं पुस्तक पण वाचून होईल, आणि हे बेस्ट सेलर पुस्तक आहे, इट दॅट फ्रॉग म्हणून. आणि आपण त्याचंच मराठी व्हर्जन वाचत आहोत. सर्वात कठीण काम सगळ्यात आधी करा, याचं नाव आहे. फक्त इंग्लिशमध्ये इट दॅट फ्रॉग आहे, परंतु त्यांनी लिहिलंय की मराठीत जर ठेवायचं नाव की एक बेडूक खा, म्हणजे तो बेडूक खा, तर ते व्यवस्थित नाव वाटलं नसतं, म्हणून त्यांनी ते सर्वात कठीण काम सगळ्यात आधी करा असं नाव ठेवलंय त्या पुस्तकाचं. तर ह्याचं कव्हर पेज दिसेल इथं, पण ते जरा ब्लर दिसत आहे त्यामुळे. हो, दिसत आहे व्यवस्थित मला मोबाईल मध्ये. सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. ठीक आहे. तर आपण पूर्णच फर्स्ट चॅप्टर पासून जाण्यापेक्षा आपण सगळं आधीच पण वाचूया. तर मी वाचते, कोणाला काही क्वेश्चन काही समजलं नाही तर चॅटमध्ये टाका. पण न समजण्यासारखं तर काही येणार नाही, सगळं सोपं सोपं आहे. आपण डिस्कस करून हे पुस्तक वाचूया, फक्त रीडिंग न करता. तेव्हाच आणखीन गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. तर या पुस्तकाची प्रशंसा म्हणजे लोकांनी वाचून कोणी कोणी काय काय छान छान म्हटले त्याबद्दल ऐकूया. सावधान, सगळे सावधान. हे पुस्तक तुमच्या कामाच्या शैलीवर आणि तुम्हाला मिळणाऱ्या यशावर अतिशय सखोल परिणाम करणार आहे. हे पुस्तक तुमच्या कामाच्या पद्धतीला सॉरी थेट आव्हान देतं. यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंशिस्त समजावून सांगतं. तसंच लोक कामामध्ये चालढकल, दिरंगाई का करतात त्याच्या मुळापर्यंत हे पुस्तक अतिशय ठामपणे पोहोचतं. त्यानंतर तुम्ही स्वतःची उत्पादकता एकदाच आणि कायमस्वरूपी कशी वृद्धिंगत करू शकता हे समजावून सांगतं. तर हे पुस्तक काय करतं, हे पहिल्यांदा मायक्रो बिझनेस हब ह्यांनी वाचलं असेल तर हे सांगत आहे की तुम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट केलं तर लाईफ मॅनेजमेंट होतं. मी तुम्हाला वर्कशॉप मध्ये सांगितलं होतं. आणि ते आपल्याला कशासाठी करायचंय, आपल्या आयुष्यामध्ये आनंद, हॅपीनेस किंवा समाधान यावं म्हणून. आणि त्या गोष्टी तर येतीलच, आणि त्याबरोबरच आपण जरी आपल्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये ग्रोथ करायची असेल तर त्या गोष्टी शिकण्यासाठी पण आपल्याला वेळ काढावा लागेल. तर मग यशस्वी होण्यासाठी सुद्धा हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता यायला हवी. मग सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टीतच महत्वाचं आहे. यशस्वी व्हायचंय तर टाइम मॅनेजमेंट करा. चांगली आई व्हायचंय, टाइम मॅनेजमेंट करा. मेंटली छान राहायचंय, टाइम मॅनेजमेंट करा. बाळाला छान गोष्टी शिकवायच्यात, त्यासाठी वेळेचं नियोजन करा. स्वतः गोष्टी काही शिकायचे त्यासाठी वेळेचं नियोजन करा. वर्किंग असाल, वर्क आणि लाईफ, घरातलं काम सांभाळायचंय, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, बाळाचं करायचंय, ऑफिसचं करायचंय, बाहेरचं करायचं, सोशली काय, तर ते सगळं करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की टाइम मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी एक माणूस करू शकतो का? नाही. आणि जर तुम्हाला त्या करायच्या असतील तर किती करायच्या, केव्हा करायच्या, कोणत्या कोणत्या करायच्या, ते पण आपण वर्कशॉप मध्ये शिकलो होतो. आणि आणखीन पुढं ह्या रस्त्यावर जाऊया. दुसरं काय म्हणत आहे, द सिम्पल डॉलर काय म्हणत आहेत पाहू. दिरंगाई म्हणजे प्रोक्रास्टिनेशन ही आपल्या आयुष्यातील नेहमीची समस्या आहे असं जर लक्षात आलं तर प्रस्तुत पुस्तक तुम्हाला अनेक मौल्यवान उपाय आणि बिनचूक क्लुप्त्या सुचवतं. दिरंगाई किंवा चालढकल करण्यामागे प्रत्येक व्यक्तीचं कारण वेगळं असतं. त्यामुळे ट्रेसीनं सुचवलेल्या युक्त्या आणि उपाय हे बहुविध असून दिरंगाईच्या विविध पैलूंना लक्ष करणारे आहेत. आणि हे एवढं मी ह्याला वेळ का देते हे वाचायला, कारण मी प्रत्येक वेळा सांगते की कोणतीही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत असाल, टाइम इन्व्हेस्ट करत असाल, तरी त्यामागचं तुम्हाला ROI काढायला यायला पाहिजे, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसेच नाही, तर प्रत्येक ग्रोथ असेल, लर्निंग असेल, शांतता असेल, सगळं त्याच्या मागचं. तर मग आपण रीडिंग करतोय, पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला नक्की आपला जो वेळ घालवलाय, जे तुम्ही ऐकण्यासाठी वेळ घालवलाय, मी वाचण्यासाठी वेळ घालवलाय, तुम्ही ते वर्कशॉपसाठी पैसे घालवले, त्या सगळ्याचं रिटर्न तरी काहीतरी यायला पाहिजे ना.
मग ते रिटर्न कधी येईल, जेव्हा आपल्याला समजेल की हे पुस्तक वाचून आपण काय काय शिकणार आहोत, रिझल्ट काय भेटणार आहे. आणि कधी पण कुठल्याही रस्त्यावर जायचं असेल, कुठल्याही रस्त्यानं जायचे असेल, कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं आहे तिथपर्यंत पोहोचणं, नाही तर ते नक्की ध्येय काय आहे हे जाणून घेणं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ह्या लोकांनी वाचून सांगितलं की हे हे तुम्हाला साध्य होईल. तर मग आपली आयडिया आपल्याला छान वाटेल, हा हे हे मला समजेल एवढं एवढं वाचल्यानंतर. तर प्रोक्रास्टिनेशन संपेल म्हणत आहे. नंतर आणि सगळ्यांची वेगवेगळी कारणं असतात प्रोक्रास्टिनेट करण्याची, ते पण आपल्याला समजतील. हे माझं अतिशय लाडकं पुस्तक असून मी दरवर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा पुन्हा त्याचं वाचन करत असतो. आगामी वर्षातील कामांची आखणी करण्याआधी या पुस्तकातील नियमांची आणि तत्वांची उजळणी करताना मला नेहमीच उत्पादन वाढीचा खजिना सापडतो. आपण म्हणतो एक पुस्तक वाचलं, हा चला दुसरं वाचू, तिसरं वाचू, चौथं वाचू, म्हणजे जे पुस्तक वाचतात त्यांचं सुरुवातीचं तसं असतं. परंतु ह्यांनी सांगितलं की मी जर जानेवारी महिन्यात पुस्तक वाचतोय, म्हणजे जी खूप छान पुस्तकं आहेत ना, त्याचं आपण रिव्हिजन करायला हवं. हेही पुस्तक मी वाचलं होतं खूप वर्षापूर्वी, माहित नाही कधी वाचलं होतं, हिंदीमधून. पण ही मराठीमधून बहुतेक मी आत्ताच वाचत आहे आणि समजवत आहे, वाचून तुमच्या समोर वाचत आहे, मग मला समजावं लागतं. तर त्यामुळे थोडंसं डीपमध्ये शिकूया आपण. प्रत्येकापाशी एक बेडूक म्हणजेच सर्वाधिक महत्वाचं काम आहे. दिरंगाईपासून मुक्तता हवी असेल तर त्या बेडकाचा फडशा पाडणं अर्थात सर्वात कठीण काम सर्वप्रथम पूर्ण करणं महत्वाचं आहे. बेडूक म्हटलं की इथं लक्षात ठेवायचं, बेडूक म्हणजे सगळ्यात मोठं काम. दिरंगाईमुळे वेळेचा सत्यानाश होतो. ट्रेसीकडे या समस्येवर मात करण्याचे प्रभावी आणि रंजक मार्ग आहेत. प्रत्येक प्रकरण एक नवी कल्पना, क्लुप्ती, युक्ती आणि तंत्र पेश करतं, ज्यामुळे स्वतःमधील आळसावर मात करता येते आणि रात्री पलंगावर शांतपणे झोप लागू शकते. आणि पहा, जर आपला दिवस खूप इम्पॉर्टंट जे इम्पॉर्टंट कामं आहेत ते करण्यात गेला आणि जे आपल्याला खरंच करायचं होतं ते आपण केलंच नाही, दिवस संपला तरी, तर आपल्याला झोप नाही लागत. मग आपल्याला वाटतं अरे हेही राहिलं तेही राहिलं, असंच ठरवलं होतं मी, टू डू लिस्ट मध्ये हे लिहिलं होतं, हे तर झालंच नाही वगैरे. तर मग शांत झोपही नाही लागत. मग आपण जेव्हा चार गोष्टी खूप महत्वाच्या असते त्या जर केल्या, तर संध्याकाळी झोपही छान लागते. हा हा, नाही एखादी राहिली असतील पण ह्या एवढ्या एवढ्या तरी केल्या बाबा, आजचे सार्थकी झालं, म्हणजे आज काय एवढं मी सोशल मीडिया पाहिला नाही किंवा खूप प्रोकास्टिनेट केलं नाही. तर मग छान झोप पाहिजे असेल तर टाइम मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. हे आकारानं लहान पण आशयानं विस्तृत असलेलं पुस्तक, खूप छोटं पुस्तक आहे हे, आपलं 5 दिवसातही होऊ शकतं जर पळत पळत नेलं तर, किंवा 10 दिवस लागू शकते. छोटे छोटे चॅप्टर आहेत, 113 का काय पानं आहेत. रोज 10 पानं वाचली तर 13 दिवस लागतील समजायचं, आणि रोज 20 वाचली तर 5 दिवस पण लागू शकते. पाहू आज किती होतात आपली. आकारानं लहान आहे पण म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान, असं हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे काय होणार, आधुनिक युगातील दिरंगाई या शापासाठी मिळालेला उपशाप आहे. आजारावरील औषध कडू असतं असं आपल्याला कायमचं वाटतं, पण ट्रेसीनं दिलेला हा डोस अजिबात कडवट नाही. तुमच्यासारखीच मी देखील शेकड्यानं पुस्तक वाचलेली आहेत आणि जे वाचले त्यापैकी एक ओळही आज लक्षात नाही. पण या पुस्तकाबाबत तसं मुळीच नाही. मी दररोज महत्वाची कामं हातावेगळी करतोय आणि रोज मला अधिकाधिक छान वाटत आहे. यापेक्षा जास्त प्रशंसा काय करणार. नंतर माझ्या कामांची यादी नीट मार्गी लावण्यासाठी, माझ्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी, अधिक कार्यक्षम बनण्यासाठी आणि लक्ष केंद्रित होण्यासाठी माझ्या पेकाटात कुणीतरी सणसणीत लात घालण्याची गरज होती. ते काम या पुस्तकाने अगदी चोख बजावलं आहे. हे वेळेचं नियोजन आणि वैयक्तिक उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी उपयुक्त असलेलं सर्वात प्रभावी पुस्तक. वेळेचं नियोजन शिकवणारी अन्य कोणतीही यंत्रणा, उपाययोजना अंगीकारण्याआधी एकदा तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचावं असं मी सुचवेन. आणि मी हे पुस्तक त्यामुळेच निवडलं कारण 3 दिवस तर तुम्ही 99चा वर्कशॉप कराल. जे लेट आले त्यांनी चॅलेंज नाही केलं, पण जे सुरुवातीपासून होते त्यांनी काही चॅलेंज मधल्या काही गोष्टी केल्या असतील वगैरे. पण झालं का मग टाइम मॅनेजमेंट? हो, काही गोष्टी झाल्या आपल्या छान, पण त्या एकदा हँड होल्डिंग संपलं, एकदा ते सगळं बंद केलं, सगळ्यांचे मेसेज येणं, की आपण बॅक टू बेसिक वर जातो. पुन्हा वाटतं अरे हे हे शिकलो पण हे तरी इम्प्लिमेंट करत नाही. मग हे पुस्तक वाचण्यामुळे आणखीन आपल्याला कळेल की नाही, ह्या गोष्टी शिकलो होतो पण ह्याचं हे हे महत्व आहे. मग ह्यासाठी आपल्याला वाचन करणं पण खूप महत्वाचं आहे आणि पुस्तकाशिवाय दुसरं कोणच छान गाईड नाही करू शकत आपल्याला.
उपाययोजना अंगीकारण्याआधी एकदा तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचावं असं मी सुचवेन. यामध्ये दिलेल्या विविध युक्त्या आणि कार्यानुभव तुम्ही ताबडतोब आजमावून बघू शकता आणि हीच बाब या पुस्तकासंदर्भात मला सर्वाधिक आवडते. पटकन इम्प्लिमेंट करता येतील अशा गोष्टी आहेत. या पुस्तकामध्ये कृती करण्यासाठी उद्युक्त करणारे उपाय दिलेले आहेत. त्यांच्यावर तुम्ही ताबडतोब अंमलबजावणी सुरू करू शकता. अत्यंत परिणामकारक पुस्तक. स्वयंसुधारणा आणि जीवनात बदल घडून यावा अशी जर तुमची इच्छा असेल तर ट्रेसीनं सांगितलेले 21 मार्ग हे खरोखर उपयुक्त ठरणारे आहेत. या पुस्तकामुळे मला वैद्यकीयरित्या खूप फायदा झाला. तुम्ही आज स्वतःसाठी एक प्रत घ्यावी अशी आग्रहाची विनंती करेन. आणि मी पण आता जे तुम्हाला सांगत आहे किंवा मी काही गोष्टी शिकले, मी काही वाचन करते, मी म्हणजे जशी 2 वर्षापूर्वीची श्वेता होती ती आता एकदम पूर्णपणे बदललेली आहे. शारीरिक तर मी बारीकच आहे आणखीन, परंतु माइंडसेट, म्हणजे मेंटली खूप वेगळी झाले. म्हणजे वागणं असो, विचार करणं असो. मग हे कशामुळं आलं? सगळ्यात महत्त्वाचं असं नाही की शिकण्यामुळं, टाईम मॅनेजमेंटमुळं. कारण टाईमच नसता व्यवस्थित मॅनेज करता आला, तर फॅमिलीसोबत, लहान बाळासोबत, मोठी मुलगी आहे तिच्यासोबत, जॉबसोबत सगळ्या गोष्टी करणं म्हणजे इम्पॉसिबलच आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की टाईम मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. बेसिक गोष्ट आहे ती आपल्या. मग ते फक्त यशस्वी होण्यासाठीच नाही, पण रोजचं जीवन सुरळीत चालण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे टाईम मॅनेजमेंट करणं. ज्याला स्वतःच्या वेळेचं नीट नियोजन करायचं आहे आणि स्पर्धात्मक जगात स्वतःचं मूल्य वाढवण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावं अशी शिफारस आम्ही करतो. आणि समजा तुम्ही एखाद्या हाऊसवाईफ असाल किंवा कोणी असं म्हणणार, मला थोडीच आता यशस्वी व्हायचंय, मला थोडीच परीक्षा द्यायच्यात, काय करायचंय, परंतु टाइम मॅनेजमेंटमुळे तुम्ही तुमचं घर मॅनेज करू शकाल व्यवस्थित. मुलं मोठी होतील, त्यांचा अभ्यास, त्यांना जर तुम्ही त्या गोष्टी शिकला तर तुम्ही आपोआप तुमच्या बाळात त्या मुलांत त्या ट्रान्सफर करू शकाल. ईट दॅट फ्रॉग ही संकल्पना म्हणजे आधुनिक काळातील आणखी एक काहीतरी खुळचट विचार आहे. प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा काही उपयोग होत नसतो. अशा समजुतीनं सुरुवातीला मी हे पुस्तक फारसं मनावर घेतलं नाही. पण माझा अंदाज आजवर एवढा चुकीचा कधीच ठरला नसेल. या पुस्तकाबाबत सर्वोत्तम काय असेल तर हे पुस्तक तुम्ही प्रत्यक्षात काय करायला हवं ते सांगतं. हे तत्वज्ञानाचे आणि उपदेशाचे नुसते एकामागून एक डोस देत नाही किंवा गोड स्वप्न आणि खोटी आशा दाखवत नाही. हे पुस्तक अत्यंत ठोस मार्गदर्शन आणि व्यवहार्य असा सल्ला देतं. विद्यार्थी, कर्मचारी, गृहिणी, उद्योजक सर्वांनाच तो सल्ला अतिशय उत्तमरित्या लागू पडतो. तुम्हाला वेळेच्या नियोजनाची समस्या असो अथवा नसो, तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचावं अशी शिफारस मी करतो. कारण त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी उपयुक्त ज्ञान मिळणार आहे. आता मी इथं आहे कारण थोडंसं टाईम मॅनेजमेंट करते म्हणून. पण झालं का पूर्ण मी 24 तास व्यवस्थित करू शकते का? काही करू शकते, काही नाही. मग मला आणखीन डबल जेवढं पण क्लॅरिटी आहे त्यापेक्षा आणखीन माझ्या लर्निंगमध्ये वाढ होईल. आणखीन तुम्ही जे पण तुम्हाला आतापर्यंत माहित आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि ती वाढ झालेली वाया नाही जाणार. ते आपण इम्प्लिमेंट केली तर चांगले रिझल्ट भेटतील. म्हणून हे पुस्तक अवश्य वाचावं आणि अवश्य ऐकावं. ते गुरुवारी ऐकत नाहीत का? आटपाट नगर होतं ते, आपण गुरुवारची कहाणी ऐकणाऱ्याचं सुद्धा भलं होतं म्हणतात ना, वाचणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याच भलं होतं ते मार्गशीर्षची कहाणी ऐकल्यावर. तर तसं आहे ते. भद्रपद नावाचा राजा होता वगैरे ते आठवलं मला. स्वविकास प्रकारच्या अन्य पुस्तकापेक्षा हे पुस्तक अतिशय वेगळं आहे. ऐकताय ना सगळे? चॅटमध्ये असता का 9 जण आहेत? 9 स्वयंशिस्त विकसित करण्यासाठी अत्यंत नेमक्या आणि व्यवहार्य सूचना या पुस्तकातून मिळतात. त्यामुळे तुम्हाला पुढ्यातील काम एका विशिष्ट क्रमानं करून पूर्णत्वास नेणं शक्य होतं. संपूर्ण 21 प्रकरणांमध्ये अतिशय स्पष्ट सूचना आणि उपाययोजना सांगितल्या आहेत. परिणामी प्रत्येक वेळी आपण उपलब्ध वेळेचं सर्वोत्तम प्रकारे नियोजन आणि विनियोग करतोय की नाही हे तुम्हाला नीट समजून घेता येतं. हातातील काम, आव्हानं, यथास्थिती पार पडण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला कसं सज्ज करायचं हे या पुस्तकातून शिकायला मिळतं. त्याबरोबर भावी काळातील कामकाजाच्या धोरणाचं अवलंबन कसं करायचं ते देखील समजतं. कामाची सुरुवात करण्यात जर अडचणी येत असतील, लक्ष विचलित होत असेल किंवा कामाची गाडी पुन्हा मार्गावर यावी असं वाटत असेल, तर स्वतःला कसं समजवायचं हे देखील या पुस्तकातून तुम्हाला कळणार आहे. जसं जर मरायचं नसेल, जगायचं असेल तर रोज जेवावं कसं लागतं तसं आहे हे. एकदा टाइम मॅनेजमेंटचे 4-5 कोर्स केले, 1-2 पुस्तकं वाचली, झालं आयुष्यभर टाइम मॅनेजमेंट आला असंही नाही. हो, सुधारणा होतील, पण वारंवार जसं पोटाला अन्न लागतं तसं डोक्याला सुद्धा अन्न लागतं चांगलं. मग ते नेहमी देत राहायला पाहिजे. सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. हे आहे मराठी पुस्तकाचं नाव.
कमीत कमी वेळेत अधिकाधिक कामं करण्यासाठीचे 21 प्रभावी मार्ग, म्हणजे 21 चॅप्टर आहेत. लेखकाचं नाव आहे ब्रायन ट्रेसी आणि हे मराठी अनुवाद केलाय सायली गोडसे यांनी. ठीक आहे, मंजूर पब्लिकेशन. माझी असामान्य मुलगी कॅथरीन हिच्यासाठी मनाने अत्यंत सुंदर गुणी अशी मुलगी, जिच्या पुढे तेवढेच उत्कृष्ट आणि उज्ज्वल भवितव्य आहे, त्यांना समर्पण केलेलं आहे. जसं आपण ग्रॅटिट्यूड पाहतो, ग्रॅटिट्यूड दिल्या मुलीसाठी. अनुक्रमणिका पाहूया. चॅप्टरची नावं म्हणजे समजून येईल पुढं कुठं कुठं जायचंय आपल्याला, काय काय शिकायला भेटणार आहे. तर पहिलं आहे आखणी करा, जे आपण शिकलो होतो की टू डू लिस्ट बनवायचे. प्रत्येक दिवसाचं आखणी करायची आणि प्रत्येक दिवसाचं पूर्वनियोजन करा. आदल्या दिवशी उद्याचं नियोजन. सगळ्या गोष्टींना 80-20चा नियम लावा. मी 80-20चा नियम पण सांगितला होता त्याच्यामध्ये. परिणामांचा म्हणजे 80% रिझल्ट 20% कामांचाच मिळतो. परिणामांचा विचार करून ठेवा, पुढे काय परिणाम होतील त्याचा विचार करून ठेवा, म्हणजे दूरदृष्टी. निर्मितीक्षम दिरंगाईचा सराव करा. दिरंगाई म्हणजे प्रोक्रास्टिनेशन, परंतु निर्मितीक्षम म्हणजे मी म्हटलं कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोक्रास्टिनेशन करू नका. मग एखादं मग नाही, मला तर रील खूप आवडते पाहायला, सोशल मीडियावर स्क्रोलिंग खूप आवडतं पाहायला. श्वेतानं सांगितलं प्रोक्रास्टिनेशन इज बॅड, चला आताच्या आता पाहायला पाहिजे, असं आहे का? नाही. ती निर्मितीक्षम आहे का? त्याचा काही तुम्हाला पुढे जाऊन रिझल्ट भेटेल का? तर हे तसं आहे की निर्मितीक्षम दिरंगाईचा सराव करा, म्हणजे त्या वाईट गोष्टी प्रोक्रास्टिनेट सुद्धा करायला यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की मग मी म्हणेल की मी कोणत्याच गोष्टीत प्रोक्रास्टिनेट नाही करत, मग मी वाईट गोष्टी पण करते, असं झालं का? प्रोक्रास्टिनेशन चांगलं आहे, पण ते काही गोष्टीमध्ये चांगलं आहे. काही गोष्टी करायला पाहिजे प्रोक्रास्टिनेट, आणि ज्या महत्वाच्या आहेत त्या नाही करायचं, हे शिकायचं आपल्याला. ABCD पद्धतीचा सातत्यानं वापर, हे पण मी सांगितलं होतं. हे नवीन आहे. KRA वर लक्ष केंद्रित करा. 3चा नियम लागू करा, हे पण नवीन. सुरुवात करण्याआधी पुरेशी तयारी करा. एका वेळी एकच ओझं उचला. आपली प्रमुख कौशल्य वाढवा. मुख्य अडथळा शोधून काढा. स्वतःवर दबाव टाका, जसे की गुड प्रेशर. कृती करण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. तंत्रज्ञान एक भयंकर मालक आणि तंत्रज्ञान एक जबरदस्त सेवक, म्हणजे तंत्रज्ञानाच्या दोन्ही साईड सांगितलेत. एक आपला भयंकर मालक म्हणजे आपल्या डोक्यावर बसून आपल्याला तो त्याच्या मर्जीप्रमाणे वागवू शकतो, आणि सेवक म्हणजे आपण जे म्हणू त्याला, जसं मी म्हटलं होतं की अलार्मला तुमचा मित्र बनवा. अलार्म म्हणजे सेवक झाला, आणि रील पाहत बसणं म्हणजे तो मालक झाला. म्हणजे विदाऊट म्हणजे हे न करता, म्हणजे काय म्हणते, पुढच्या रिझल्टचा विचार न करता जर वेळ घालवत बसलो आणि नंतर म्हटलं अरे 1 तास गेला कळालंच नाही, ह्या ग्रुपमध्ये चॅटिंग करण्यात 2 तास गेले, अरे माझी तरी कामं राहिली वगैरे. तर हा मालक आणि सेवक मधला फरक. लक्ष केंद्रित करा. 18वा चॅप्टर, कामाचं विभाजन करून मग कृती करा. 19वा वेळेचे मोठे भाग तयार करा. 20वा तातडीची जाणीव विकसित करा. प्रत्येक गोष्टी स्वतः लक्ष घाला. निष्कर्ष धावता आढावा लेखकाविषयी लिहिले. तर तुम्हाला हे काय म्हणतात इंडेक्स पाहून वाटत आहे का की छान शिकायला भेटेल बाबा ह्या पुस्तकामधून? टाका. वाटत असेल छान शिकायला भेटेल तर वाय टाका, नसेल तर एन टाका. इंडेक्स आता कधी कधी ना, सुरुवातीला मी जेव्हा पुस्तकं वाचायचे तेव्हा मी इंडेक्स कडे खूप कमी लक्ष देत होते. वाचत होते पण अशी धावतं वाचायचे. परंतु कुठं तर ऐकलं की तुम्ही ना आधी इंडेक्स समजून घेत जा पुस्तकाची. कारण तेव्हाच तुम्हाला ते पुस्तक जास्त समजेल. कधी पण काही वाचायचं म्हटलं तर पाया कसा असतो, पाया महत्वाचा आहे ना, तसा हे पाया आहे. नक्की ह्या गोष्टी कळणार आहेत का मला? पहिल्या चॅप्टर मध्ये हे सांगितलं होतं का आखणी करा, जर वाचूया असं. म्हणजे पटकन डायरेक्ट समोर येण्यापेक्षा ऑलरेडी मेनूच आहे, तो मेनू कार्ड समोर आहे. मेन्यू कार्ड. ठीक आहे. मनोगत. हे पुस्तक वाचायला घेतल्याबद्दल मनापासून आभार, आणि तुम्ही ऐकताय त्यासाठी पण तुमचे खूप खूप आभार. माझ्या बरोबरच हजारो लोकांना जसा यातील कल्पनांचा आणि उपायांचा लाभ झाला तसाच तुम्हाला देखील होईल अशी आशा करतो. आता आणखीन ते पुस्तक त्यात पण आहे ना की हे मार्गशीर्षचे गुरुवार केल्यानंतर जसा मला लाभ झाला तसा तुम्हालाही होईल, अशी लाईन आहे. पहा त्यात. लहान म्हणजे मी आता नाही धरले, 2 वर्ष झालं, पण आधी जर म्हणजे गुरुवारी वाचायचे ना, आता तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला आठवेल ही लाईन.
तसंच आहे, तुम्हाला देखील होईल. आहे ना, कोण तुम्हाला आठवलं का? आहे ना ही लाईन आपल्या मार्गशीर्षच्या ह्याच्यामध्ये, 3D को नहीं पता होगा लेकिन बाकी बाकी लोगों को पता होगा. हा बरं, थँक्यू. जे काही करायचं असतं ते सगळं पार पाडण्यासाठी आवश्यक तितका वेळ तुमच्यापाशी कधीच नसतो. काम आणि व्यक्तिगत जबाबदाऱ्या, अखंड येणाऱ्या ईमेल, सोशल मीडिया, प्रकल्प, वाचन योग्य मासिकांची चढत आणि वेळ मिळाल्यावर एक दिवस नक्की वाचायचेच या इराद्यानं गोळा केलेली ढीगभर पुस्तकं या सगळ्यांनी तुम्हाला खंड घेरलेलं असतं, ओव्हरवेल्म केलेलं असतं. म्हणजे किती किती काय करायचं आपल्याला, हे करायचंय ते करायचंय, तर मग सगळं ओव्हरवेल्म झालेलं आहे ना. या सगळ्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष वेळ मिळतच नाही. कामाच्या रगाड्यातून डोकं वर काढण्याची संधीच मिळत नाही. सगळ्या ईमेल्स, पुस्तकं, मासिकं शांतपणे वाचण्यासाठी आणि आवडीच्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ तुम्हाला कधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत आपल्या पुढील वेळेच्या नियोजनाची समस्या सोडवणं आणि आपली उत्पादकता वाढवणं तर दूरचीच बात. त्यामुळे व्यक्तिगत उत्पादकता वाढवण्याची कितीही तंत्र तुम्ही आत्मसात केली तरी काही फरक पडत नाही. दरवेळी काहीतरी असं जादाचं निघतं की हाताशी उपलब्ध वेळ ते तुम्ही पार पाडू शकतच नाही. आणि आई आहोत, बायको आहोत, एम्प्लॉई असो, सगळं काय काय आहोत. तर आपला असंच होतं ना की अरे ह्या गोष्टी ठरवल्या होत्या, पण किती कामं, असं वाटतं 4च कामं आहेत दिवसाची, परंतु करायला तर 40 होतात त्याची. ते असं झालं हाताशी उपलब्ध वेळेत. म्हणजे हे वरची लाईन कुठे गेली, उत्पादकता वाढवण्याचा कितीही तंत्रमंत्र हे केलं तरी दरवेळी काहीतरी असं जादाचं निघतं आणि तसं होतं नियोजन नसलं की. आणि मग ते जादाचं करण्यातच तो आपला वेळ जातो आणि जे महत्वाचं आहे ते साईडला राहतं. आपला वेळ आणि आयुष्य यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा एकच मार्ग आहे, विचार करण्याची, काम करण्याची आणि दररोज आपल्यावर आढळणाऱ्या न संपणाऱ्या गोष्टींचा मुकाबला करण्याची पद्धत बदलणं. आपली कामं आणि उपक्रम यांच्यावर आपण एका ठराविक मर्यादेपर्यंत, लादवी कुठला का एकटा झोपलाय झोळीत, नियंत्रण राखू शकतो. त्यामुळे काही गोष्टींमध्ये वेळ घालवणं बंद करून ज्यांच्यामुळे आयुष्यात खरोखरच फरक पडतो अशा नव्या गोष्टी करण्यावर अधिक भर देणंच इष्ट ठरतं. वेळेचं नियोजन कसं करायचं हे शिकण्यात मी 40 वर्षाहून अधिक काळ घालवलेला आहे. पहा, ह्या ज्यांनी लिहिलंय पुस्तक ब्रायन ट्रेसीनं 40 वर्षाहून जास्त अधिक घालवलाय आणि आपल्याला मग 50व्या वर्षी वगैरे समजायचं होतं ते लवकर आता समजत आहे. पीटर ड्रकर, अलेक मॅकेन्झी, ॲलन लेकेन, स्टीफन कवी आणि स्टीफन कवीचं आता आपण पुस्तक ह्याच्यामध्ये घेतलं होतं, 7 हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल, सेल्फ रिडिंग मध्ये, आणि अन्य कित्येक जणांच्या कार्यात मी स्वतःला झोकून दिलं. वैयक्तिक कार्यक्षमता आणि प्रभावीपणा यावरील शेकडो पुस्तक आणि हजारो लेख मी वाचले. हे पुस्तक म्हणजे त्याचाच परिपाक आहे. दरवेळी एखादी नवीन कल्पना समजली की स्वतःच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात ती अंगीकारण्याची मला सवय आहे. ती कल्पना उपयोगी ठरली तर माझ्या भाषणात आणि कार्यशाळामध्ये मी तिचा समावेश करतो. तसंच ते इतरांना शिकवतात ब्रायन ट्रेसी. गॅलिलिओ एकदा असं म्हणाला होता की तुम्ही मनुष्याला काहीही शिकवू शकत नाही, तुम्ही फक्त त्याला स्वतःच्या आत काय दडलंय ते शोधायला मदत करू शकता. तुमचं ज्ञान आणि अनुभव यांच्या जोरावर या पुस्तकातील कल्पना सरावाच्या होऊ शकतात. हे पुस्तक तुम्हाला जाणीवेच्या वरच्या पातळीवर घेऊन जाईल. तुम्ही या पद्धती आणि ही तंत्र पुन्हा पुन्हा वापराल, तुमची अंगभूत सवय बनेपर्यंत त्यांचा अवलंब कराल, तेव्हा अतिशय सकारात्मक पद्धतीनं तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. यशस्वी लोकांकडून शिकणं. माझ्याबद्दल तसंच या छोट्याशा पुस्तकाच्या प्रेरणेबाबत थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीपासूनच मी चौकस वृत्तीचा आहे. या गुणामुळे मला आणखी काही लाभही मिळत गेले. शाळेत असताना माझी कामगिरी अजिबात चांगली नव्हती. पदवी मिळवण्याआधी मी शिक्षणाला रामराम ठोकला. पुढे बरीच वर्ष रोजंदारीवर काम केलं. माझं एकूणच भवितव्य फार काही आशादायी वाटत नव्हतं. पुढे तरुणपणी मला एका व्यापारी बोटीवर नोकरी मिळाली आणि मी जग प्रवासाला निघालो. 8 वर्ष मी प्रवास आणि कामही केलं. त्यांची ते स्टोरी सांगत आहेत. मग आणखी प्रवास केला. असं करता करता मी 5 खंडातील 80हून जास्त देशांना भेटी दिल्या. पुढे मजुरी काम मिळणं बंद झाल्यावर किरकोळ विक्रेता म्हणून मी कामाला सुरुवात केली. दारोदार फिरून कमिशन तत्वावर काही बाही विकू लागलो. एका वस्तू नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, आधी असं करून कोण होतंय आधी इथं दिस ना, म्यूट. हा 3D ठीक आहे या. कुठे गेली,
पुढे मजुरी काम मिळणं बंद झाल्यावर किरकोळ विक्रेता म्हणून मी कामाला सुरुवात केली. दारोदार फिरून कमिशन तत्वावर काही काही विकू लागलो. एका वस्तूनंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी असं करून माझा जीवनाशी झगडा सुरू होता. एक दिवस मी स्वतःलाच विचारलं, बाकीचे लोक माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आणि सुखवस्तू का आहेत? आता आपण स्वतःला हा क्वेश्चन विचारू शकतो, की हां, ह्या लोकांना एवढं सगळं कसं करायला जमतं? मग हे ह्याच्यामुळेच ना, की टाईम मॅनेजमेंटमुळे बहुतेक. त्यानंतर मी जे केलं त्यामुळे माझ्या आयुष्याला संपूर्ण कळापणी मिळाली आणि त्यांनी पण हे स्वतःला विचारलं, की यशस्वी लोक असं काय करतात, की जे मी नाही करत? जर समजलं, की ही लोक हे करतात आणि आपणही ते केलं, तर आपणही तिथपर्यंत पोहोचू शकूच. मी यशस्वी लोकांना भेटून त्यांना विचारले, की स्वतःला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी म्हणजे जास्त प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी आणि माझ्यापेक्षा जास्त पैसा मिळवण्यासाठी ते नक्की काय करतात? यावर त्या प्रत्येकानं मला दिलेलं उत्तर. त्यांचा सल्ला मी ऐकला, त्यानुसार वागलो आणि माझी विक्री झपाट्यानं वाढली. बघता-बघता मला एवढं यश मिळालं, की मी विक्री व्यवस्थापक झालो. त्या पदावरही मी पूर्वीचंच धोरण अनुसरलं. यशस्वी व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांच्या यशाचं गुपित विचारलं. त्यांनी जे काही सांगितलं त्याचं अनुकरण केलं. अल्पावधीतच मलाही त्यांच्यासारखं यश मिळू लागलं. म्हणजे स्वतःच सगळं हे आता 80-20 रूल असो, खूप सारे जे रूल असो, ते जर आपण जसं एडिसननं बल्ब निर्माण केला, तसं जर म्हटले, की नाही काही लोकं म्हटले म्हणजे सगळेच म्हटले, की नाही आम्हाला नाही वापरायचा त्याचा बल्ब. आम्ही आमचा निर्माण करणार आहोत. तर होईल का? मग त्यांना अंधारातच राहावं लागेल. तर हे अशी गोष्ट आहे, की म्हणून यशस्वी व्यक्तीकडून शिका. जे तिथपर्यंत पोहोचले त्यांच्या गोष्टी ऐका. कारण आपल्याला पण तसं बनायचं आपल्याला यशस्वी बनायचं प्रोडक्टिव्ह बनायचं किंवा आनंदी, समाधानी सगळंच म्हणजे जे पण तुम्हाला काही ध्येय आहे ते बनायचे. तर तुमच्या कार्यालयाच्या ह्याच्यात असो, म्हणजे तुमच्या जॉब रिलेटेड असो किंवा कोणत्याही रिलेटेड, हेल्थ रिलेटेड असो, माइंड रिलेटेड असो, तर त्या लोकं तिथपर्यंत म्हणजे मला एक्झाम्पल 50-55 किलो वजन पाहिजे. तर 55 किलो वजन असलेल्यांना जर विचारलं मी, की तुम्ही हे वजन कसं मेंटेन केलं? म्हणजे वजनाचं असं सांगत आहे, पण तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचंय ते. तर म्हणजे जे पण ध्येय आहे, ज्यांनी कंप्लीट केलंय ते, तर त्यांना विचारलं तर मग आपल्याला कमी वेळ लागतो. मग हे असंच आहे, की पुस्तकं वाचून त्या लोकांनी किती रिसर्च करून, काय-काय करून, अनुभवातून, दुसऱ्यांचं ऐकून 10 पुस्तकं वेगळे वाचून ह्यांनी हे तयार केलेलं आहे ना. मग एवढ्या दिवसाचे तयारीत की त्याला मेहनत लागली एवढ्या छोट्याशा पुस्तकाला. मग ते आयतं आपल्याला भेटलंय ताटात. ते आपल्याला फक्त खायचं आणि पचवण्याचं काम करायचंय. फक्त खायचं म्हणजे फक्त वाचायचं नाही, पचवायचं म्हणजे इम्प्लिमेंट पण करायचंय. म्हणजे ते पचेल, इम्प्लिमेंट होईल आणि मग छान शरीर होईल म्हणजे आपल्याला रिझल्ट छान भेटेल. अल्पावधीत मलाही त्यांच्यासारखं यश मिळू लागलं. शिकण्याच्या आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या या कार्यपद्धतीमुळे माझं अवघं जीवन बदलून गेलं. हे सगळं किती सोपं होतं ते जाणवलं, की आजही मला आश्चर्यचकित व्हायला होतं. यशस्वी लोक नक्की काय करतात ते जाणून घ्यायचं आणि तेच यश स्वतःला मिळेपर्यंत त्याचं अनुकरण करायचं. यशस्वी लोकांकडून शिकणं. वाह! काय मस्त कल्पना आहे. मस्तच आहे ही कल्पना. ठीक आहे. माझ्या आयुष्यात घडलेली क्रांती. आता त्यांच्या आयुष्यामध्ये कसा बदल झाला पाहू. अगदी सोप्पं आहे. काही लोक इतरांपेक्षा जास्त यश मिळवतात, कारण ते काही गोष्टी इतरांच्या मानानं वेगळ्या प्रकारे आणि योग्य काम योग्यरित्या करतात. सर्वसाधारण लोकांच्या तुलनेत यशस्वी, आनंदी, संपन्न लोक आपला वेळ अधिक चांगल्या प्रकारे उपयोगात आणतात. मला एक अयशस्वी पार्श्वभूमी असल्यानं माझ्या मनात न्यूनगंड आणि अपुरेपणा या दोन्ही भावना खोलवर रुजलेल्या होत्या. मी एका मानसिक चक्रव्यूहात अडकलो होतो. माझ्यापेक्षा अधिक सुखवस्तू असणारे लोक खरोखरच माझ्यापेक्षा जास्त चांगले आहेत, असं मला ठाम वाटत होतं. प्रत्यक्षात ते माझे भ्रामक विचार होते. ते फक्त काय होत्या, कल्पना होत्या. ते फक्त बिलीफ सिस्टम होते. हे मला कालांतरानं समजलं. ते लोक फक्त काही गोष्टी वेगळ्या प्रकारे करत होते इतकंच. हे वेगळेपण मी सुद्धा शिकून घेतलं. माझ्या आयुष्यात घडलेली ही क्रांती होती. या शोधामुळे मी आश्चर्यचकित आणि उल्हासित झालो. तसंच आजही आहे. इतर यशस्वी लोकांच्या सफलतेचं गमक जाणून घेऊन त्यानुसार वागलो, तर मी सुद्धा आयुष्यात विजयी होऊ शकतो आणि जीवनात सुनिश्चित केलेलं कोणतंही उद्दिष्ट सहजतेने साध्य करू शकतो, हे मला समजलं. मग मी त्यानुसार वागत गेलो. विक्रीचं काम सुरू केल्यापासून 1 वर्षाच्या आत मी आघाडीचा विक्रेता बनलो. आणखी 1 वर्षानं मी व्यवस्थापक झालो. पुढच्या 3 वर्षात मी उपाध्यक्ष झालो. जे कामगार होते ते एवढं इथपर्यंत बसले आणि माझ्या हाताखाली 6 देशातील 95 विक्रेते काम करू लागले.
त्यावेळी मी फक्त 25 वर्षाचा होतो. लहानपणीच ते इतके देश वगैरे फिरले होते ब्रायन ट्रेसी. यथावकाश मी वेगवेगळ्या 22 कंपन्यात काम केलं. कित्येक कंपन्या सुरू करून दिल्या. नव्यानं उभारलेल्या नामांकित विद्यापीठातून व्यावसायिक पदवी प्राप्त केली. फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषा शिकलो. वक्ता, प्रशिक्षक आणि सल्लागार या रूपात 1000हून अधिक कंपन्यांशी जोडला गेलो. सध्या भाषण परिषद या माध्यमातून मी दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करतो. कित्येकदा तब्बल 20,000 लोक एकाच वेळी माझ्यासमोर उपस्थित असतात. एक सोपं वास्तव. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी एक साधा आणि सोपं वास्तव शोधून काढलं आहे. आयुष्यात मोठं यश, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि आनंद मिळवायचा असेल तर आपल्या पुढ्यातील सर्वात महत्वाच्या कामावर संपूर्ण लक्ष एकाग्र करून ते काम पूर्णत्वास नेणं ही एकमेव गुरुकिल्ली आहे. पहा, म्हणजे फक्त पैसा कमवणंच नाही, तर मोठं यश असो, मान सन्मान असो, प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्वाचा आनंद, समाधान जर मिळवायचं असेल तर ते कधी भेटेल? जेव्हा आपल्याला जे आवडतं, जे आपल्यासाठी योग्य आहे ते करू तेव्हाच ना. मग त्यासाठी काय करायचंय तर जे पण काम महत्वाचं सगळ्यात पुढं आहे ते लक्ष एकाग्र करून त्याला पूर्णत्वास न्यायचंय. हीच सगळ्या यशाची गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्लीच या पुस्तकाचं सर्वतोपरी मर्म आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत वेगानं पुढे कसं जायचं आणि त्याच वेळी वैयक्तिक जीवन समृद्ध कसं करायचं ते या पुस्तकातून तुम्हाला समजणार आहे. मला जीवनात सापडलेली व्यक्तिगत प्रभावीपणाची अत्यंत शक्तिशाली अशी 21 सूत्र आता या पुस्तकातून तुमच्या समोर येणार आहेत. ही सर्व तंत्र, युक्त्या, क्लुप्त्या, कार्यपद्धती अगदी वास्तव, व्यवहार्य आणि खऱ्या आहेत. त्यामुळे तिथं दिरंगाई किंवा चालढकल करण्यामागे सांगितल्या जाणाऱ्या मानसिक अथवा भावनिक सबबींचा उहापोह करण्यात मी अजिबात वेळ घालवला नाही. म्हणजे पॉइंटवर आलेत ते डायरेक्ट छोट्या छोट्या चॅप्टर मधून, खूप जास्त इकडं तिकडं घेऊन नाही गेली. मी कुठल्याही शास्त्रीय सिद्धांताची चर्चा करत बसलेलो नाही. त्याऐवजी आपल्या कामामध्ये अधिक चांगला आणि वेगवान परिणाम प्रत्यक्षात कसा अनुभवायचा आणि आयुष्यात आनंद कसा निर्माण करायचा या संबंधीच्या आवश्यक कृती या पुस्तकातून तुम्ही शिकणार आहात. तुमची उत्पादकता वाढविणं, कार्यक्षमता सुधारणं आणि जे काही कराल ते अधिक चांगल्या पद्धतीनं करणं यावर या पुस्तकात भर देण्यात आलेला आहे. यापैकी कित्येक युक्त्या तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात अगदी सहजतेनं उपयोगात आणू शकाल आणि एकदम 21 तंत्र आपल्याला लगेच नाही अनुभवता येणार. परंतु आता मी सध्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करते टाइमच्या रिलेटेड, म्हणून मी तेवढं थोडंसं प्रोडक्टिव्ह असेल. आणखीन काही दिवसांनी आणखीन 4 गोष्टी इम्प्लिमेंट करेल, आणखीन प्रोडक्टिव्ह होईल. जास्त थोडं 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 करत जेवढं टाइमवर कंट्रोल करता येईल तेवढा करायला पाहिजे. या 21 कार्यपद्धती आणि तंत्र ही स्वतःमध्येच परिपूर्ण आहेत. यातील प्रत्येक पद्धत आणि तंत्र अत्यावश्यक आहे. एका विशिष्ट बाबतीत एखादी पद्धत प्रभावी असेल तर दुसरी अन्य बाबतीत, पण तुमच्याकडे एकाच वेळी या सर्व 21 पद्धती उपलब्ध असतील. आवश्यकतेनुसार त्यातील कोणत्याही व्यक्तिमत्व प्रभावशाली तंत्राचा उपयोग तुम्ही करू शकता. अशा या अक्षय नित्य तंत्राचा तुम्ही कधीही, केव्हाही आणि कुठल्याही परिस्थितीत वापर करून यश संपादन करू शकाल. कृती ही यशाची गुरुकिल्ली असते. या पुस्तकातील तत्व तुम्हाला कार्यप्रवण करतील. तुमची कामगिरी आणि परिणाम यांच्यात वेगवान आणि निश्चित सुधारणा घडवून आणण्याचं काम ही तत्व करणार आहेत. या कार्यपद्धती जितक्या लवकर आत्मसात करून त्यांचा अवलंब सुरू कराल तितक्याच वेगानं तुम्ही आयुष्यात प्रगती पथावर पुढे जाल. हे नक्की, हे लक्ष देऊ नका की ह्या सगळ्या शिकवल्या जातील आपल्याला कार्यपद्धती, परंतु जितक्या लवकर त्या आपण आत्मसात म्हणजे समजून घेऊन त्यांचा अवलंब सुरू करल. आता एक्झाम्पल आपल्या ह्याच्यामध्ये जे 3 विनर ठरले होते त्यांनी अवलंब केला, त्यांनी मस्त हे केलं होतं, काय म्हणते, टू डू लिस्ट, मील प्लॅनिंगचे फोटो वगैरे टाकले होते, पीडीएफ ताईने टाकला होता. मग त्यांना काही सोपं गेलंच असेल ना तो प्लॅन. आता जसं मी पण काही प्लॅनिंग केलं आधीच तर मग मला पुढच्या गोष्टी सोप्या होतात. मग ते कधी जेव्हा इम्प्लिमेंट करू शकू तेव्हाच. म्हणून मी वर्कशॉप मध्ये बी सांगितलं तुम्हाला की सगळ्यात जास्त भर कशावर आहे, फक्त नॉलेजवर नाही, तर नॉलेज प्लस इम्प्लिमेंटेशन इज इक्वल टू रिझल्ट. आणि रिझल्ट म्हणजे फक्त यश आणि पैसाच नाही, तर रिझल्ट म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. शांतता वाटेल, आनंद, समाधान, बाळ हुशार होईल बाळासोबत काही वेगळं काही केलं तर,
नवऱ्याला वेळ काढून व्यवस्थित नियोजन करून नवऱ्याला वेळ दिला तर तुमचं नातं सुधरेल, स्वतःला वेळ दिला तर स्वतःसोबतचं नातं सुधरेल, स्वतःच्या हॉबीमध्ये वेळ इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला छान वाटेल, हा मला हे आवडतं तर मला ह्याच्यासाठी टाइम भेटतो. तुम्ही ग्रोथ साठी काही करायचं असेल त्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट केला तर तुमची ग्रोथ होईल. म्हणजे इम्प्लिमेंट केला तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. हातातून वेळ निसटू न देता कठीण काम झटकन कसं पार पाडायचं हे एकदा शिकलं की मग आपल्या यशाला आणि कीर्तीला आकाशही ठेंगणं पडेल. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकायच्या. आणि असं नाही की हा शिकलं एवढं सारं आणि इम्प्लिमेंट होत नाही म्हणून ताण जास्त घ्यायचा नाही. थोडासा ताण महत्वाचा आहे. गुड प्रेशर घ्यायचं कधी पण जास्त डिप्रेशन वाला प्रेशर नाही घ्यायचं. थोडंसं घ्यायचं. आता एक्झाम्पल हे प्रेशरच आहे ना की मी घेतलेलं कोणतं चांगलं प्रेशर कोणतं आहे की नाही तुम्ही ऐकताय मला ह्या एवढा 1 तास 40 मिनिटं काय असतील ते व्यवस्थित वाचून तुम्हाला ते वाचन मला करायचंय तुम्हाला ते सांगायचंय. तर प्रेशर घेतलं म्हणूनच मी ते 2 वाजता करेक्ट मीटिंग वगैरे लिंक पाठवून हे केलं ना. नाही तर प्रेशरच नसतं घेतलं तर हा जाऊ द्या काही दोनचं काही कशाला वाचायचं आणि काय म्हणजे हे असे एक छोटस एक्झाम्पल. तर प्रेशर घेणं महत्वाचं आहे पण जास्त नाही प्रेशर घ्यायचं. नाही तर सकाळपासून ही 2ला वाचे नाही 2ला वाचे नाही म्हणून सगळ्या गोष्टी मी सोडल्या आणि ह्याच टेन्शन घेतलं असतं नाही. कारण मी आधी आत्ता काय म्हणते मीटिंग सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं आधीच मी पीडीएफ शोधला. मला काल कोणी परवा विचारला होता ताईंनी पीडीएफ तर तेव्हा शोधला नाही. मी शोधला होता तो मग पटकन लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर केला आणि 15 मिनिटापूर्वीच आदिकला झोपवलं. अर्धा तासापूर्वी एक दुसरी मीटिंग होती आपली तेव्हा आणि मग आंघोळ राहिली होती मग आंघोळ करून इथं आले. मग असं टेन्शन नाही घेत बसली की नाही 2 वाजता मीटिंग होईल काय होईल नाही. म्हणजे गुड प्रेशर घ्यायचं थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर नाही घ्यायचं. हे का सांगत आहे कारण सुरुवातीला जेव्हा आपण लर्निंगच्या फेजमध्ये असतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन माहीत होतात आणि एकतर आपण नवीन आई आहोत सगळं आपणच करतो. मग कधी कधी होऊन जाते की अरे ही तर माझी मैत्रीण तर चांगलं करते मग मलाच का नाही भेटत वेळ एवढा. ती तर 4 गोष्टी एक्स्ट्रा करते मग मी पण करायला पाहिजे. ती तर 5ला उठती तर मी पण उठले पाहिजे. ती तर 9ला झोपती तर मी पण 9ला झोपले पाहिजे. नाही अजिबात नाही. मग हे झालं बॅड प्रेशर. हा तुम्ही मोटिवेट होऊ शकता नाही ती छान लवकर झोपत आहे आपणही लवकर झोपायला पाहिजे. मग तुम्हाला मग त्यासाठी काहीतरी गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील. लवकर जेवण करावं लागेल त्यासाठी लवकर स्वयंपाक करावा लागेल. मग चहा करत असाल 6ला तर तो 4लाच करावा लागेल. नाहीतर मग 6 वाजता चहा बनवला तर म्हणून 6ला चहा बनवला आता जेवण थोडीच 8ला करणार थोडंसं उशिरा म्हणजे असंच फनी एक्झाम्पल देते. तर मग त्याप्रमाणे गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे सगळीकडून मोटिवेशन इन्स्पिरेशन घ्यायचं. फक्त प्रेशर एक्स्ट्रा प्रेशर नाही घ्यायचं आणि जेवढं करतोय त्यासाठी ग्रेटफुल राहायचं आणि काही गोष्टी कमी होत असेल तर त्या आनंदाने वाढवण्याचा प्रयत्न करायचा. पण प्रेशर घेऊन नाही करायचं कारण प्रेशर घेऊन मीही काही गोष्टी जेव्हा सुरुवातीला काही काही प्रेशर घेऊन केलता पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. उलट डबल आणि त्या एवढ्या प्रेशरचं एवढं प्रेशर होऊन बसतं. त्यामुळं जास्त वाईट प्रेशर घ्यायचं नाही थोडंसं घ्यायचं. जसं आपल्या शरीराला सुद्धा म्हणजे म्हणतो ना आपण की दाब म्हणजे काय प्रेशरच ना हा दाब रक्तदाब वगैरे प्रेशर वाईट आहे का नाही. अति बीपी वाढला तर वाईट आहे कमी झाला तर वाईट आहे परंतु दाब तर महत्वाचाच आहे ना. प्रेशर तर शरीरासाठी महत्वाचं आहे. ते प्रेशर नसतं तर आपलं रक्त इकडं तिकडं जाणार नाही रक्तभिसरण होणार नाही ना आपण डायरेक्ट वरती जाऊ. म्हणून हे पण प्रेशर थोडंसं घ्यायचं. फक्त त्याची लिमिट पाहिजे तुमच्या माइंडनुसार माहिती तुम्हाला. आणि प्रेशरच्या व्याख्या सुद्धा सगळ्यांच्या ह्यानं वेगळ्या आहेत. माझी व्याख्या वेगळी असू शकते कारण माझं एन्व्हायरमेंट वेगळं आहे माझी मेंटॅलिटी वेगळी आहे आणि बाकीच्या दुसऱ्याचंही प्रेशर वेगळं असू शकतं. तर त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सोप्या करायच्या. ठीक आहे. थोडंसं वाचू आणखी. सध्याचा काळ हा सर्वोत्तम आहे. आपली ध्येय साध्य करण्यासाठी जेवढ्या संधी आणि शक्यता आज उपलब्ध आहेत तेवढ्या आधी कधीच नव्हत्या. मानवी इतिहासात बहुधा पहिल्यांदाच आपण पर्यायांच्या महासागरात ढुंबून आहोत. पर्याय म्हणजे किती गोष्टी आहेत आपल्या पुढे आता करायला. आपल्या आई वडिलांपुढे होतं का एवढं पॅरेंटिंग शिकणं पुस्तकं वाचणं वगैरे वगैरे आणि सोशल मीडिया सुद्धा नव्हता तेव्हा. आणि आता आपल्या मुलांना किती म्हणजे गोष्टी आपल्यापेक्षा आता पुढच्या पिढीला तर आणखीन ओव्हरवेल्म होतील. ते आणखीन एवढ्या साऱ्या वाटा दिसतील. डायरेक्शन वाढतच आहे त्याचा. किंबहुना एवढ्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला आहेत की जीवनात आपण नक्की काय आणि किती साध्य करणार हे सर्वस्वी
आपल्या निवड क्षमतेवर अवलंबून आहे. जे आता मी एवढ्या वेळ सांगितलं मग तसंच हे पण आहे की आपली निवड दुसऱ्याची नसते. आपण तुम्ही जे निवडताय, आता वाचन जर मी स्वतः प्रायोरिटी माझी प्रायोरिटी वाचन असेल तर मी वाचन करेल. हा, पण तुमची नसेल आणि मग हा ही वाचती मी पण वाचणार 100 पानं असं नाही. तुमच्या सध्या तुमच्या कोणत्या प्रायोरिटी आहे त्यानुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवायचं. तुमच्या प्रायोरिटीनुसार तुम्हाला त्या गोष्टी करायची. असं असूनही तुम्ही आताच्या सर्वसाधारण लोकांसारखेच असाल तर रात्र थोडी सोंग फार या चक्रात तुम्ही अडकलेले असणार हे नक्की. समुद्रात जशी एक लाट फुटते न फुटते तोच दुसरी मागून येते. काम कशी येतात तसं त्याप्रमाणे तुम्हीही हातातील एक काम मार्गी लावताय तो दुसरं पुढ्यात येऊन ठेपतं. यामुळे आपल्याला जे जे करायचं आहे ते सगळं पार पाडणं तुम्हाला कधीच शक्य होत नाही. जबाबदाऱ्या आणि कामं सातत्यानं मार्गी लावण्यातच तुम्ही गुंतून पडता. जसं आता गुंतलेत ना सगळेजण. चिकित्सक असण्याची गरज. चिकित्सा करणं हा पॉइंट घेतला होता आपण वर्कशॉप म्हणजे. चिकित्सा म्हणजे दिवसभराचं काय काय झालं ते. आता इथं वाचू काय लिहिलंय. यामुळेच यश मिळवायचं असेल आणि हातातील महत्वाचं काम जलद गतीनं तसेच योग्य प्रकारे पूर्ण करायचं असेल तर अन्य कोणतेही कौशल्य किंवा गुणवत्तेपेक्षा चिकित्सकपणा अर्थात योग्य निवड करण्याची क्षमता अधिक महत्वाची ठरते. नुसत्याच लंब्या चौड्या गप्पा मारणाऱ्या पण प्रत्यक्षात अगदी जेमतेम कृती करणाऱ्या बुद्धिमान माणसापेक्षा आपला प्राधान्यक्रम नीट ठरवून पुढ्यातील कामं झटक्यात पूर्ण करणारा सर्वसाधारण मनुष्य अधिक वेगानं प्रगतीपथावर पुढे जातो. एक्झाम्पल लंब्या चौड्या गप्पामध्ये खूप लिहिलं. एका दिवशी लिहिलं मी वाचन, मी 1 तास अभ्यास करेल, मी 1 तास व्यायाम करेल, मी 1 तास मेडिटेशन करेल, मी 1 तास नवऱ्याला देईल, 1 तास स्वतःला देईल, 1 तास बाळाला देईल, 1 तास शेजाऱ्याला देईल. एका दिवशी सगळं लिहिलं तर होणार आहे का? अजिबात नाही. तर हेच झालं की एवढ्या मोठ्या मोठ्या बाता आणि कृती कमी. त्यापेक्षा जेवढं जमतंय तेवढंच करा. मग त्यासाठी चिकित्सक नजर असणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं एवढा वेळ मी सांगत होते की तुमच्या ह्याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे कोणती कामं महत्वाची आहेत, तुमच्या घरात किती लोक आहेत त्याप्रमाणे, तुमचं बाळाचा स्वभाव सुद्धा मॅटर करतो. तर एक्झाम्पल एखाद्याचं बाळ लवकर झोपत असेल तर त्या बिचारीचा टाइम मॅनेजमेंट छान होणार आहे. आणि एखाद्याचं तासभर रडत असेल तर मग ती असं म्हणणार, मग तिनं असं म्हणायला पाहिजे का अरे हिथला तर 1 तास वेळ भेटला तेवढ्याला आणि मला तर नाही भेटला. मग चिडचिड फिडफिड होण्यापेक्षा आहे ती परिस्थिती आधी ऍक्सेप्ट करा आणि त्यानुसार चेंजेस करा. त्यानुसार डेव्हलपमेंट बदल करायची गरज आहे. मग त्यासाठी काय पाहिजे? चिकित्सक नजर. मग एका बेकाचं बघायचं फक्त इन्स्पिरेशन घेण्यासाठी, एक्स्ट्राचं टेन्शन घेण्यासाठी नाही. ईट दॅट फ्रॉगची संकल्पना. प्रस्तुत पुस्तकाचं शीर्षक आहे ईट दॅट फ्रॉग. ठीक आहे. आता ह्यांनी सांगितलं ईट दॅट फ्रॉग कसं आलं ते पण वाचू. ठीक आहे, एवढं वाचून आपण बंद करू शकतो. ईट दॅट फ्रॉग ही जुनी आणि प्रसिद्ध अशी पाश्चिमात्य म्हण आहे. ही लेखक ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या समोर असणाऱ्या आव्हानात्मक कामांसाठी फ्रॉग, बेडूक हे रूप वापरलं आहे. आपल्याला कळायच्या आतच बेडूक जसा टुनकन उडी मारून निघून जातो, वेळही तितक्या सहजतेने निसटत असते. ईट दॅट फ्रॉग याचा अर्थ आहे वेळ हातातून निसटून जाण्याआधीच आव्हानात्मक कठीण काम तर दिसण्या. ते बेडूक उडी मारण्याआधीच त्याला पकडा. म्हणजे सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. पूर्वापार असं म्हटलं जातं की आपण रोज सकाळी उठल्यावर एक जिवंत बेडूक खायला हवा. म्हणजेच तुम्हाला आव्हानात्मक आणि कठीण वाटणारं काम सर्वात आधी संपवलं पाहिजे. परिणामी एक अतिशय वाईट आणि नावडती गोष्ट आता संपलेली आहे आणि पुढचा संपूर्ण दिवस आपल्याकडे आता चांगल्या कामासाठी शिल्लक आहे. हे समाधान तुम्हाला मिळेल. बेडकाचा फरशा पाडणं यातील बेडूक म्हणजे तुमच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकेल असं एखादं कठीण पण अत्यंत महत्वाचं काम म्हणजे काम करणं. आता त्या दिवशी जेव्हा आपला वर्कशॉप चालू होता तेव्हा मी पीपीटी बनवत होते ईट दॅट फ्रॉगची. मग श्रेया आली, माझी मुलगी, काही जणांना माहित नसेल तर दुसरीला आहे. मग मी म्हटलं श्रेया थांब मला हे एक मोठा बेडूक आहे खाऊ दे. म्हणे मम्मा बेडूक बेडूक खाशील का तू आता बेडूक. मग मी तिला सांगितलं की असं असं आहे, ही म्हणजे पॉइंट आहे ईट दॅट फ्रॉग म्हणजे. मग ईट दॅट फ्रॉग म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम जे कठीण काम आहे ते आधी करा. आणि आणखीन त्यात एक संकल्पना आहे की सगळ्यात वाईट बेडूक, सगळ्यात अगली, सगळ्यात घाणेरडा बेडूक आधी खा. म्हणजे सगळ्यात अर्जंट आणि इम्पॉर्टंट असलेलं काम बी करा. मग त्याच्या नादान तिलाही समजलं की हा बेडूक नाही खायचा, की महत्वाची कामं आधी करायची. ठीक आहे. बेडकाचा मग आपण आपल्या मुलांनाही ते हे सांगू शकतो, शिकवू शकतो. असं नाही की मग इम्प्लिमेंट स्वतःला करायचंय पण पुढं पण ते देऊ शकतो, इतरांनाही सांगू शकतो. पप्पाचा फोन.
बेडकाचा फडशा, एक मिनिट सायलेंट करते. बेडकाचा फरशा पाडण्याचा पहिला नियम म्हणजे तुमच्या पुढे जर इथं आहे 2 बेडूक असतील तर त्यातील सर्वात वाईट कुरूप बेडूक आधी संपवा. म्हणजे आता 2 काम असतील तर हे सगळ्यात वाईट बेडूक, वाईट नाही म्हणजे हा चांगलाच बेडूक आहे वाचन, पण हे आधी संपवा आणि मग दुसरं काम करा. नाहीतर ही मीटिंग सोडून मी तिसरं काम सुरू करायला गेले तर हे होईल का, मिळतं जुळतं नाही. मग असे छोटे छोटे थोडस चिकित्सक बनून आपणच उदाहरण आपल्या कोणतंही इम्प्लिमेंट करायचं असलं की मागचा पुढचा विचार करून ते मध्ये इम्प्लिमेंट करायचं. याचा अर्थ काय, तर तुमच्या पुढ्यात एकमेव 2 महत्वाची कामं, एकदम 2 महत्वाची कामं असतील तर त्यापैकी अधिक आव्हानात्मक आणि किचकट असणारं काम सर्वप्रथम पूर्ण करून टाका. अशा कामाला लगेचच सुरुवात करायची आणि ते पूर्णपणे मार्गी लावायचं. मगच दुसऱ्या कामाकडे वळायचं. ही शिस्त स्वतःला लावून घ्या. हे करताना त्या कामाकडे एक परीक्षा म्हणून बघा. व्यक्तिगत आव्हानं समजून त्याचा स्वीकार करा. सोपं काम आधी हातात घेण्याचा मोह टाळायला शिका. तातडीनं कोणतं काम आपण करायला घेणार आहोत आणि कोणती गोष्ट नंतर करणार आहोत त्याचा क्रम ठरवणं हाच आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे, असं दररोज स्वतःला बजावून सांगा. बेडकाचा फडशा पाडण्याचा दुसरा नियम आहे, तुम्हाला जिवंत बेडूक खायचंच आहे तर मग उगाच फार वेळ लावण्यात आणि त्याच्याकडे नुसतं बघत बसण्यात काहीच हशील नाही. म्हणजे बेडूक तर खायचा आहे, मग ताजा जिवंत बेडूक खायचा आहे, मग तो शिळा मेल्यावर खाण्यापेक्षा मग म्हणजे अर्जंट नाही, अर्जंट काम डेडलाईनला करणं असा अर्थ झाला त्याचा. करायचं तर आहेच, मग पुन्हा गडबडीत गोंधळात कसं तरी करण्यापेक्षा आधीच करून घ्या. रोज सकाळी आपल्या महत्वाच्या कामांचा उरका पाडण्याची सवय लावून घेणं ही उच्च कार्यक्षमतेची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच हेच आपल्याला की टाइम टेबल त्यासाठीच बनवायचंय की मग, आणि हे की 1 तास स्वतःसाठी का द्यायचा सकाळी, कारण आपण मेंटली जर एनर्जी आपली वाढली तर आपण दिवसभर हे जे सगळे पुढे बेडके येणार आहेत छोटी मोठी त्यांना व्यवस्थित त्यांचा फरशा पाडू शकू. बाकी काहीही करायच्या आधी आणि फार वेळ वाया न घालवता आपल्या पुढ्यातील कठीण पण महत्वाचं काम हातावेगळं करण्याचा दिनक्रम अंगी बाणवलाच पाहिजे. तातडीनं कृती करा. अनेक यशस्वी, श्रीमंत आणि वेगानं प्रगती करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या कर्तृत्वाचं सर्वेक्षण केल्यानंतर असं आढळून आलं की कृतिशीलता हा त्यांच्यातील सर्वात महत्वाचा आणि समान गुण आहे. अशा माणसांमध्ये पटकन निर्णय घेऊन तातडीनं कृती करण्यावर भर असतो. पटकन निर्णय, इम्प्लिमेंटेशन. यशस्वी आणि प्रभावशाली लोक महत्वाची कामं वेळ न दवडता तातडीनं हातात घेतात आणि मग शांत चित्तानं एकाग्रतेनं ती पूर्ण करण्यात घडून जातात. काम अर्धवट राहणं, ती पूर्ण करण्यात यश न मिळणं ही आजकालच्या कंपन्यांमधील एक सर्वात मोठी समस्या आहे. कामाची पूर्तता करताना त्यासंबंधी कार्ययोजना आखण्यात कित्येकांचा गोंधळ उडतो. अखंड चर्चा, कधीही न संपणारी चर्चासत्र आणि मोठमोठ्या योजना ते आखतात खरं, पण प्रत्यक्ष कृती कुणीही करत नाही आणि मग अर्थातच अपेक्षित परिणाम मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी आवश्यक सवयी अंगीकारा. तुम्ही स्वतःला कशा प्रकारच्या सवयी लावून घेता यावर तुमचं जीवनातील आणि कामकाजातील यश निश्चित होत असतं. प्राधान्यक्रम ठरवणं, दिरंगाईवर मात करणं आणि सर्वात महत्वाचं काम पार पाडणं हे मानसिक आणि शारीरिक कौशल्य असतं. या सवयी जोवर तुमच्या सुप्त मनात मनात रुजत नाही आणि तुमचा स्थायी भाव बनत नाही तोवर नियमित सरावाने आणि पुन्हा पुन्हा कृती करून या सवयी अंगी बाणवता येतात. एकदा काय या सवयी तुमच्या स्थायी भाव बनल्या मग आपोआप तुमच्याकडून तशीच कृती सहजतेने होत राहते. महत्वाची कामं आधी पार पाडण्याची ही सवय त्वरित आणि सातत्यानं गोड फळ देणारी आहे. यामध्ये तुमची मानसिक आणि भावनिक घडत अशी बनते की काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळतो. जे सांगितलं होतं मगाशी की हा रिझल्ट आहे. रिझल्ट काय आहे की सकारात्मक ऊर्जा, आनंद, त्यामुळे सुखी समाधानी वाटत राहतं. आपण विजेता असल्याची अनुभूती मिळते. आई आई म्हणून विजेता असल्याची भेटते. होममेकर म्हणून विजेता असल्याची अनुभूती भेटते. वर्किंग असतील तर वर्किंग प्रोफेशनल म्हणून भेटते. बायको पत्नी असाल तर पत्नी म्हणून. नवऱ्याला वेळ देणं पण महत्वाचंच आहे ना, सध्या बाळांमुळे वेळ मिळत नाही, परंतु तोही काढून कसा तरी दिला तर मग विजेता असल्याची अनुभूती मिळेल. एखादी महत्वाची कामगिरी नीट पार पाडल्यानंतर तुमच्यात ऊर्जा, उत्साह आणि स्वाभिमान यांचा संचार होतो. पूर्ण झालेली कामगिरी जेवढी जास्त महत्वाची असेल तेवढं तुम्हाला आनंदी, शक्तिशाली आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतं. महत्वाचं काम नीट पार पडल्यावर आपल्या मेंदूमधून एंडॉर्फिन हे आनंदाचं संप्रेरक पाझरू लागतं.
त्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या उच्च अनुभव प्राप्त होतो. एंडॉर्फिनमुळे तुम्हाला अधिक सकारात्मक, कणखर, कल्पक आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतं. एक्झाम्पल हे हे जे रीडिंग सेशन झाल्या किंवा सुरू असताना झाल्यावर माझ्या डोक्यात काय सिक्रेट होत असेल? एंडॉर्फिन. तुम्ही ऐकताय तर तुम्ही मी एक मीटिंग अटेंड केली, मी हे शिकले त्यामुळं आणि त्यामुळे तर होईल एंडॉर्फिन. आणखीन इम्प्लिमेंट केल्यावर रिझल्ट भेटल्यावर आणखीन जास्त एंडॉर्फिन होईल. आणि जशी ड्रगची कशी सवय असते तशी हे एंडॉर्फिनची, डोपामाइनची सुद्धा आपल्या शरीराला सवय लागते आणि मग चांगल्या चांगल्या गोष्टी करू वाटतात. जसं 2 रील पाहून, सोशल मीडिया स्क्रोल करून पण एंडॉर्फिन मिळतं आणि वाचन करून पण मिळतं. आता मला दोन्ही गोष्टीतून मिळू शकतं. पण मी आधी रील पाहायचे तेव्हा मला एंडॉर्फिन छान वाटायचं. मग मी आता वाचन करते तेव्हा पण मला आता छान वाटतंय. पण ह्या दोन्हीमध्ये मग माझा चिकित्सक बुद्धी माझी काय म्हणली, की "श्वेता, रील पाहण्यात जो वेळ वाया घालवती तो थोडासा घालव. जर तू 1 तास रील पाहत बसली तर तुला रिझल्ट काहीच नाही भेटणार. तुझी चिडचिड होईल, अरे कामं तर झालीच नाही, बिना कामाच्या रील पाहत बसली. वाचन केलं तर तुझ्या मेंदूला वाटेल, की अरे एंडॉर्फिन पण सिक्रेट होईलच तेव्हा पण वाटेल नाही, नाही ह्याचा रिझल्ट मी काहीतरी चांगल्या गोष्टी शिकले, 4 गोष्टी दुसऱ्याला शिकवू शकते, ह्या इम्प्लिमेंट करू शकते. वाचन करणं म्हणजे तर लहानपणापासून ऐकतोय आपण वाचाल तर वाचाल. वाचायचंय तर वाचन करणं गरजेचं आहे. तर ह्या 2 गोष्टी मध्ये एंडॉर्फिन आहे. पण तुम्हाला कोणत्या गोष्टीतून घ्यायचंय ते तुम्हालाच ठरवायचंय. सकारात्मकतेचं व्यसन लावून घ्या. यश मिळवण्याचं सर्वात महत्त्वाचं तथाकथित गुपित. खूप मोठी प्रस्तावना आहे, ह्यांची संपतच नाही. छान आहे म्हणजे यश मिळवण्याचं सर्वात महत्त्वाचं तथाकथित गुपित आता मी तुम्हाला सांगणार आहे. एंडॉर्फिन पाझरावं. त्यायोगे सक्षम, खंबीर, सुस्पष्ट वाटत राहावं यासाठी तुम्ही स्वतःला सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्या. एकदा का ही सवय अंगवळणी पडली, की मग तुमच्या अंतर्मनाद्वारे नकळत तुम्ही अशाच प्रकारचा दिनक्रम आखता जिथे प्राधान्य कर्म आपसुकच ठरतो. मग नंतर काही दिवसांनी, काही 1-2 वर्षांनी हे जर इम्प्लिमेंट केलं तर टू डू लिस्टची गरजच नाही पडणार. मग समजेल नाही मला हे आता काम करायचंय की नाही किंवा एखादं मी हे टू डू लिस्टमध्ये लिहिलं नसेल, पण माझ्या समोर महत्त्वाचं काम आलं म्हणजे मला पाहिजे, इम्प्लिमेंट केलं तर रिझल्ट देईल, तर ते मी करू शकेल. मग नंतर टू डू लिस्ट लिहिण्याची सुद्धा गरज नाही राहणार. तर तुम्ही काय करा, आपसुकच चांगलीच काम करा. सर्वात महत्त्वाचं काम सगळ्यात आधी पार पाडलं जातं. त्यामुळं चांगल्या अर्थानं तुम्ही यशाच्या आहारी जाता. एक उत्कृष्ट आयुष्य जगणं, यशस्वी कारकीर्द घडवणं आणि स्वतःबद्दल जबरदस्त छान वाटत राहणं, या तिन्ही गोष्टी मिळवण्याची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे पुढ्यातील महत्त्वाची कामं वेळीच पार पाडणं. एकदा का त्याची सवय लागली, की आपसुकच एक बळ निर्माण होईल आणि मग अवघड काम टाळण्यापेक्षा ते पूर्ण करणं अधिक सोपं आहे असं तुम्हाला वाटेल. तर काय करायचंय आपल्याला? उत्कृष्ट आयुष्य जगायचंय, यशस्वी कारकीर्द घडवायची आणि स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे. आणि सध्या आई आई पण आई आई म्हणून आपण जगतोय, तर सगळी छान व्यवस्थित सगळी कामं केली तर आपल्याला स्वतःबद्दल छान वाटेल. शॉर्टकटला नकार द्या. एकदा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक संगीतकार खांद्याला गिटार लटकावून चालला होता. दुसरीकडून एक माणूस आला आणि त्यानं कार्नेगी हॉलकडे कसं जायचं ते विचारलं. सराव आणि रियाज करून संगीतकार उत्तरला. तो सराव रियाजच करतो ना, तर तो तसंच म्हटला. कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं तर सराव हा एकमेव मार्ग आहे. सुदैवानं तुमचं मन हे स्नायूसारखंच आहे. त्याचा उपयोग जितका जास्त तितकं ते अधिक कणखर बनत जातं. जसं आपण मसल आहेत, व्यायाम केल्यानं कसे मसल बनतात माणसांचे वगैरे, लेडीजचे सुद्धा तुम्ही रीलमध्ये पाहत असाल, मस्त व्यायाम करतात बाया. आपली तशी बॉडी नाही, पण जर आपण व्यायाम केला तसे मसल आपले पण बनू शकतात. तसंच हे बुद्धीचं पण आहे. बुद्धीचा व्यायाम म्हणजे चांगल्या गोष्टी ऐकणं, बोलणं, वागणं, वाचन करणं, चांगल्या गोष्टी शिकणं. तर हे जे सराव आहे त्यामुळे आपली बुद्धी पण कणखर बनेल. केवळ सरावानंच तुम्ही कोणतीही सवय किंवा कार्यपद्धती अंगीकारू शकता, जी तुम्हाला हवीशी वाटते. नवीन सवय अंगीकारण्यासाठी 3D. आता 3D नंतर कसं बनायचंय त्याची कल्पना करा. झालेलं आहे. ठीक आहे. होऊन जाईल आपलं. आपल्याला कसं बनायचं आहे त्याची कल्पना करा. अधिक उत्पादनक्षम, कार्यक्षम, प्रभावी व्यक्ती बनण्याच्या दिशेनं तुमची प्रगती व्हावी यासाठी एक खास मार्ग आहे. आपल्याला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे तिची सतत कल्पना करा, म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा सांगत आहे ते. आपण यशस्वी, प्रगतशील आणि सातत्यपूर्ण व्यक्ती बनलो आहोत याचं चित्र डोळ्यासमोर सतत आणा. अशा प्रकारच्या मानसिक कल्पना चित्राचा खूपच शक्तिशाली परिणाम आपल्या वर्तणुकीवर होत असतो. भविष्यात आपल्याला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे ते चित्र डोळ्यासमोर आणत राहा. आपण अंतर्मनात स्वतःची जी प्रतिमा निर्माण करतो
त्यानुसार बाह्य जगासमोर आपलं वर्तन घडत असतं. बाह्य जगातील सर्व सुधारणा या तुमच्या आत होणाऱ्या परिवर्तनाचं प्रतिबिंब असतात. नवीन कौशल्य, सवयी आणि क्षमता अंगीकारायची अमर्याद क्षमता प्रत्येकामध्येच असते. दिरंगाई टाळण्यासाठी आणि महत्वाची कामं झटपट पार पाडण्यासाठी तुम्ही सातत्यानं सराव करून स्वतःला प्रशिक्षित करता. त्यावेळी जीवनाच्या प्रगती पथावर तुमची वेगानं घोडदौड सुरू होते. तेव्हा चला उठा आणि इट दॅट फ्रॉग म्हणजे सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. तर व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे आता आपण व्हिज्युअलाइज करू शकतो की हे पुस्तक मी आता वाचायला ऐकायला सुरू करत आहे. हे वाचल्यानंतर मी ह्यामध्ये जे पण गोष्टी शिकेल त्या हळूहळू सगळ्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचे मला खूप छान रिझल्ट भेटतील आणि मला सॅटिस्फॅक्शन भेटेल की नाही बाबा मी छान टाइम मॅनेजमेंट करत आहे वगैरे. तर हे पण आपण व्हिज्युअलाइज करू शकतो म्हणजे समोरचा रिझल्ट. तर असं प्रत्येक गोष्टी तुमच्या गोलनुसार तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. तर हे होतं आजचं रीडिंग चॅप्टर. उद्यापासून स्टार्ट होतील. तर कसं वाटलं आजचं रीडिंग? काय कोणाला विचारायचंय, समजलं नाही, बोलायचंय तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. या सुरुवातीला प्रस्तावनेतच इतकं सगळं होतं की पुढे काय अजून वेगळं असेल असं म्हणजे वाटतंय की बापरे ह्याच्यातच एवढं त्यांनी सांगितलं. किती डोस पुढे आहेत ह्याच्यातच म्हणजे किती शिकण्यासारखं होतं ह्या प्रस्तावनेत असं वाटलं मला. हो, ते- म्हणजे धमाका. वादळापूर्वीची शांतता पण नव्हती. वादळ सुरू झालेलं आहे म्हणजे शिकणं म्हणजे लर्निंग इथूनच सुरू करायच्या आधीच पुस्तक. तर हे आहे. मग एकटं वाचलं असतं तुम्ही किंवा मी एकटीनं वाचलं असते तर मी आपलं पेजवर पेज उलटत गेले असते. पण असं मलाही फायदा तुमचाही फायदा. ठीक आहे. तर सगळे मस्त टाइम मॅनेजमेंटला या, ऐकायला या. आज आणखी 3D शिकलो. डिसिजन, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन पल्लवीनं पाठवलं. मस्त. डिसिजन, डिसिप्लिन, निर्णय घ्या, डिसिप्लिन, स्वयंशिस्त आणि डिटर्मिनेशन. 3D इम्प्लिमेंट करा. मग तुम्हाला त्याचे काय होतील, आर भेटेल, त्याचा रिझल्ट भेटेल. ठीक आहे. तर भरपूर पहिलंच आहे. ठीक आहे. तर मग आपण उद्या भेटूया. सोमवारी काही मला नाही जमणार बहुतेक, सोमवारी किंवा मंगळवारी. म्हणूनच मी आज 2 दिवस नव्हते घेणार. पण म्हटलं जसं ते मला सांगितलं होतं ना, एखादी कल्पना सुचली तर पटकन इम्प्लिमेंट करा. मग हा वेळ असाच गेला असता दुसऱ्या काहीतरी ह्याच्यासाठी. तर मग म्हटलं 2 दिवस तेवढेच वाचतील, जे पुढं गॅप होणार आहे तो भरून निघेल. ठीक आहे. मग जे नव्हते ते रेकॉर्डिंग पाहाल आणि फक्त रेकॉर्डिंग म्हणजे काय पाहण्याची गरज नाही, फक्त ऐकू शकतो. तर कसं सगळ्यांना वाटलं ते ग्रुपमध्ये टाकाल तुमचे फीडबॅक. आजच्या सेशन बाबत काही लर्निंग असेल ते पाठवाल, काही क्वेश्चन असेल तर आता विचारू शकता किंवा ग्रुपमध्ये पण विचारू शकता. आणि हा क्वेश्चन नाही विचारायचा की आता मी टाइम मॅनेजमेंट कसं करू. 3 दिवसाचं ऐका हे पूर्ण पुस्तक ऐका आणि मग आपोआप मग क्वेश्चन पडणारच नाही. मग पुन्हा फक्त सेल्फ इंट्रोस्पेक्शन चिकित्साच करायची. मला ह्या गोष्टी माहित आहेत, मग मी कुठं चुकते, मीच कुठं चुकते वगैरे. समोरच्यानं तर एवढं सारं सांगितलं पुस्तकानं, आजूबाजूला सगळ्याच गोष्टी आहेत. फक्त इम्प्लिमेंट करणं महत्वाचं आहे आणि इम्प्लिमेंट करणं माझ्या हातात आहे का तुमचं काम करणं? नाही, तुमच्याच हातात आहे. त्यामुळं ते आपापल्याला स्वतःच सगळं करायचंय. ठीक आहे. तर भेटूया. थँक्यू अमृता. आपण 3D 2 दीपिका आहेत आज, पल्लवी, प्राची, सायली. थँक्यू हे बुक स्टार्ट केल्याबद्दल. विद्यालक्ष्मी किती दिवस हे बुक वाचायचं किती दिवस डोक्यात होतं पण तोच इट दॅट फ्रॉग होत नव्हता. का सगळे मिळून खाऊ हे आपली फ्रॉग, जो आपल्याला छान रिझल्ट देईल. आणखीन एक पुस्तक आहे, छोटसच आहे ते, बहुतेक आपण जुन्या रीडिंग मध्ये वाचलं असेल. पण मला भेटला वेळ तर वाचू ते पण आधी कमिट नाही मी करत, पण हे तर होईल आपलं पूर्ण. ठीक आहे. चला मग बाय. थँक्यू. वेळेचं नियोजन करा. PDF मी ग्रुपवर टाकते लगेच. आता आहे माझ्या मोबाईल मध्ये, तुम्हीच विचारलं होतं, मी मग तुमचं नाव घेत होते. ठीक आहे. तर चला मग, थँक्यू. बाय. बाय बाय. बाय. बाय.